जय महाराष्ट्र मित्रांनो, कर्जमुक्तीचे आश्वासन जुलै ऑगस्ट 2019 मध्ये पूरग्रस्तांना मोठा दिलासा देणारी केंद्र सरकारची घोषणा अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक दिसून येत आहे। तर अवर्षणाचा फटका गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना बसत आहे। कमी पाऊस, दुष्काळ अशा विविध समस्यांमुळे शेतीची परिस्थिती बिकट झालेली आहे। याचा परिणाम म्हणजे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। पीक कर्जाची परतफेड करणे त्यांना अशक्य झालेले आहे। तर पूरग्रस्तांचा त्रास जुलै ऑगस्ट 2019 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले होते। त्याचवर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली होती। अशा वेळी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीची व्यापी या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याचे पीक कर्ज 2016 ते 2023 या कालावधीत थकीत झालेले आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये समाविष्ट होणार आहे। आतापर्यंत 52,562 लाख रुपयाची रक्कम यासाठी वितरित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, निधीची तरतूद या योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यापैकी 70% म्हणजे 265 लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार ही योजना शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणारी ठरेल। कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यावर ओझे कमी होईल, त्यांना पुन्हा नव्याने शेती व्यवसायाकडे वळण्याची संधी मिळणार आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे। तर एकंदरीत ही घोषणा शेतकरी कुटुंबासाठी खूप मोठा दिलासा देणारी ठरलेली आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दूर होईल आणि आनंदाची ही झळक दिसेल। शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्या आणि पुन्हा एकदा नव्याने उमेदीने शेतीकडे वळा। अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांची होणार डबल कर्जमाफी। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।